जर तुम्ही भूमिहीन असाल, विधवा असाल किंवा गरजू कुटुंबातून असाल आणि सरकारकडून 4 शेळ्या व 1 बोकड 75% अनुदानावर मिळत असतील, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक चूक झाली तर लाभ मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना एक्सप्रेस. आज आपण पाहणार आहोत एक खूपच फायदेशीर आणि प्रत्यक्ष रोजगार देणारी योजना. 75% अनुदानावर शेळी गट योजना. मित्रांनो, योजना नेमकी काय आहे ते आपण पाहू. राज्यातील 21 जिल्हे आणि 7,200 हून अधिक गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा 2 या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेत लाभार्थ्यांना दिला जातो 4 शेळ्या, 1 बोकड म्हणजेच संपूर्ण शेळी गट. मित्रांनो, या शेळी गटाचा एकूण खर्च आहे 48,319 रुपये. त्यावर सरकार देतं 75% अनुदान म्हणजेच 36,239 रुपये थेट मदत. लाभार्थ्याला स्वतःकडून फक्त 25% रक्कम भरावी लागते. आता यासाठी आपण पात्रता पाहूया. ही योजना प्रामुख्याने खालील लोकांसाठी आहे, जसे की भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा महिला, परित्यक्त्या महिला, घटस्फोटित महिला. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळतो आणि यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते आपण पाहूयात. तहसीलदाराचे भूमिहीन प्रमाणपत्र, महिलांच्या स्थितीबाबत सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, हमीपत्र व बंधपत्र. कागदपत्रे चुकीचे असतील तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. आता आपण अर्ज कसा करायचा हे पाहू. मित्रांनो, अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तुम्ही अर्ज करू शकता NDKSP पोर्टलवर किंवा महाविस्तार ॲपवर. शेतकरी नसलेल्यांसाठी आधार क्रमांकावर लॉग इनची सुविधा उपलब्ध आहे. पूर्वसंमती मिळाल्याशिवाय एकही शेळी खरेदी करता येणार नाही. शेळ्यांची खरेदी समितीच्या उपस्थितीत अहिल्यादेवी मेंढी शेळी विकास महामंडळाकडूनच करावी लागते. अजून महत्त्वाच्या अटी पाहूयात. शेळ्यांचा 3 वर्षाचा विमा बंधनकारक आहे. शेळी संगोपनासाठी योग्य निवारा आणि जागा असणे आवश्यक. गैरवापर टाळण्यासाठी हमीपत्र व बंधपत्र आवश्यक आहे. मित्रांनो, ही योजना म्हणजे गरजू कुटुंबासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी अत्यंत प्रभावी योजना आहे. योग्य माहिती अधिक योग्य वेळ निश्चित फायदा. अशाच खऱ्या, विश्वासार्ह आणि उपयोगी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती गरजू लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.